ज्ञानेन तु तदज्ञानम येषाम नाशितमात्मनः तेषाम आदित्यवत ज्ञानम प्रकाशयति तत्परम. इथं ते सांगितले की ज्यांचे ते अज्ञान परमात्म्याच्या ज्ञानाने नाश पावलं आहे त्यांना ते ज्ञान सर्वांच्या पर असणारी जी वस्तू आहे तिचं ज्ञान सूर्याप्रमाणे प्रकाशमान करते. आपोआप ज्ञान प्रकट होत जातं असं त्यांनी म्हटलंय. आणि मूळ काय आहे की परमात्म्याच्या ज्ञानाने आपलं अज्ञान नष्ट व्हायला पाहिजे. खूप आता मी इतक्या साधकांची चरित्र वाचली आहेत तर त्याच्यामध्ये काय होतं ते सगळं मल धुवून काढतात. गुरु काय करतात सगळ्या चित्तावर असलेलं मल धुवून काढतात आणि मग त्याला ते आपोआप समजतं की अरे हे असंच आहे. हे ज्ञान कुठून मिळालं? गुरूंच्या प्रती ऋणी राहतो कारण गुरूंच्यामुळे आपल्याला इथपर्यंत येता आलं. पण ज्ञान त्याच्या प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. एखाद्या छोट्याशा आळीच्या ठिकाणी सुद्धा ज्ञान असतं कुठून कसं जावं. ना समर्थाने म्हणले ना पर्णाळी पाहुनी उचले जीवसृष्टी विवेके चाले मनुष्य होऊन भ्रमले असे काय म्हणावे. माणूस हे ज्ञान शोधत नाही. बाकी सगळे आपल्या आपल्या नैसर्गिक ज्ञानाने बरोबर चालतात. आता तुम्ही पोपट बघा किंवा पक्षी मायग्रेट होतात ते बघा. हजारो मैल प्रवेश करतात आणि आपल्या आपल्या जागी परत येतात आणि परत त्या जागी जातात. हे कसं कळतं त्यांना? ज्ञान आहे. दरवर्षी त्या सीझन मध्ये येतात. हजारो किलोमीटर प्रवास करतात आणि एकाच दिशेने बरोबर जातात. एकाच दिशेने कोण तिथे आहे त्यांच्याजवळ काय होका यंत्र आहे का त्यांच्याजवळ काय कोणी गाईड आहे का त्यांच्याजवळ काय आहे? काही नसतं. ज्ञान अंतरंगात आहे. आपोआप कासवाची पिल्लं कधीतरी अंडी घालून ती कासवी निघून जाते आणि ती बरोबर ती अंडी आपली आपली उपतात ती कासवी बरोबर त्या कासविणीकडे जातात. शेवटी पिल्लं ती समुद्रात जातात आणि नदीत जातात आणि आपल्या आपल्या आईकडे निघून जातात. कसं काय जमतंय त्यांना? कसं ज्ञान ठेवलंय परमेश्वराने? थोडासा निसर्ग बघितला तर आपल्याला सगळे चमत्कार कळतील. तसं आपल्यामध्ये नाही का? आपल्याला सुद्धा कधीतरी जाणीव होते बघा की अरे काहीतरी इथं चुकलंय बरं का. आपलं काहीतरी आपण करतोय ते बरोबर नाहीये बरं का. फक्त आपलं तेवढं कॉन्सन्ट्रेशन नसतं त्यामुळे आपल्याला कळत नाही की काय नेमकी गडबड झाली. एवढंच आहे. बाकी आपण बाकी म्हणून हे काय म्हणतात की तुम्ही फार त्या विषयात गुंतू नका म्हणजे तुम्हाला ते कळेल. आपलं कॉन्सन्ट्रेशन गेलेलं असतं सगळीकडे. आपण असं फिरत असतो. डायव्हर्ट होतो खूप. डायव्हर्ट झाल्यामुळे तो कॉन्शियस आपल्याला कळत नाही. पक्ष्यांना तसं काही नाही ना. त्यांचं तेवढंच रुटीन असतं. तेव्हा हे कसं आहे ज्ञान? सर्वांच्या ठिकाणी अंतर्भूत असलेलं परमेश्वराचं स्वरूप असलेलं असं हे ज्ञान आहे. तेव्हा परमात्म्याच्या ज्ञानाने काय होतं तर अज्ञान नाहीसं होतं. अज्ञान नाहीसं झालं की आदित्यवत ज्ञानम प्रकाश येते. आपोआपच ते ज्ञानाचा प्रकाश त्या ठिकाणी येतो. ते अज्ञान जै समूळ तुटे तै भ्रांतीचे मसैरे फिटे. अज्ञान सगळं संपल्यानंतर काजळी भ्रांतीची संपते. भ्रांतीची काजळी जाते आणि मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे. मग ईश्वर कर्तृत्ववान नाही म्हणजे करता नाही हे कळतं. म्हणजे ईश्वराला दोष जे दिला जातो की आमच्याच बाबतीत असं का घडलं आम्ही नाही आता देवाचं काही करणार कारण आम्हालाच त्यांनी त्रास दिला असं तो कोणाला त्रास देत नाही. त्याला काही कारण नाही. उलट तो परम दयाळू आहे असं सांगितलंय. उलट तुमच्यावरती दया करतात. अकारण दयाळू आहे असं संत म्हणतात. परमेश्वर अकारण दयाळू आहे. अभंग बघा संतांची. इथं खूप करुणामय आहे. आणि मग करुणामय तर मग असं आपल्याला का दिसतं की एखाद्या माणसाला हातच नाही, एखाद्या माणसाला पायच नाही, एखाद्या माणसाला डोळाच नाही, एखाद्या माणसाला आवाजच नाही आणि दरिद्री लोक इतके दिसतात. हे सगळं आपल्याला दिसत असतं आणि एकीकडे आपलं शास्त्र सांगतं की तो परम दयाळू आहे. हा ना. याचा अर्थ काय होतो की त्याच्या कर्माची फळं त्याला भोगावी लागतात आणि ते अनुचित ठेवलेलं आहे त्यांनी त्याच्यात. ती व्यवस्था सृष्टी निर्माण झाली तेव्हाच ती व्यवस्था ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये कोणी बदल करत नाही.
कारण बदल कोण करणार? तर कर्त्याला जर तुम्ही ओळखत नाही, त्याला काही लाच देता येत नाही, बाबा मला एवढं करून दे. तो माहीतच नाहीये कुणाला. त्यामुळे त्याला काही तिथे हे करता येत नाही. फक्त उपासनेने पुष्कळ गोष्टी साध्य होतात. उपासनेने आपण खूप देवाच्या जवळ जातो आणि आपल्याला बऱ्यापैकी ज्ञान हळूहळू प्राप्त होत जातं. भ्रांतीचे मसाले फिटे, भ्रांतीची काजळी फिटे. मग अकर्तृत्व प्रकटे ईश्वराचे. एथ ईश्वरू एकू अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता आदित्य आहे. हे तत्व असं सांगितलं बघा त्यांनी. ईश्वर एक अकर्ता आहे असे चित्ताला पटले आणि मुळापासून स्वभावता मीच ईश्वर म्हणजे मी, तो ईश्वर म्हणजे मी आहे असं जर कळलं तर मी सुद्धा अकर्ता आहे हे कर. मग निष्काम कर्म होतं बरं, तोपर्यंत होत नाही. निष्काम कर्म करा म्हणतात, पण असं करा म्हणून निष्काम कर्म होत नाही. हे ज्ञान झालं तरच हे कर्म आपोआप होतं. जसं आता कसं स्वाभाविकरित्या आपल्याला घोरात कष्टाचा पाठ करण्याचा आदेश आला, तर स्वाभाविक आहे. तो काही कोणी केला का? नाही केला. स्वाभाविकरित्या आला. अशी उपासना सहज व्हायला पाहिजे, सहजगत्या व्हायला पाहिजे. त्याला असं जबरदस्ती करून ठोसून नाही व्हायचा उपयोग. मला योगायोगाची खूप खूप गंमत वाटते की आपण ते सांगतो की उपासना कशी वाढवायची. तर अशा प्रकारे उपासना वाढते. त्याला ईश्वराचा आशीर्वाद, गुरूंचा आशीर्वाद लागतो, गुरूंची कृपा लागते, ईश्वराचा आशीर्वाद लागतो. मग ह्या गोष्टी आपल्या हातून घडतात. तेव्हा म्हणून मग मी सुद्धा अकर्ताय असं आदित्य. ऐसेनी विवेके उदो चित्तू. अशा विचाराने चित्ताचा उदय केला असता तयासी भेदू कैसा तरी जगती. त्याला तिन्ही लोकात भेद कुठला? देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त झालं. सर माऊलीने मुक्त करून टाकलं स्वतःला. आपल्या प्रचितीने जगच सगळं मुक्त झालं. कारण करता कोणीच नाहीये. मग करता नाही म्हणल्यानंतर बांधला कोण? कोणीच नाही बांधला. बंधनच नाही तर मुक्ती कुठली? पण ते एका गाढवाची आणि याची गोष्ट आहे बघा. ना हा, त्याची कल्पना असते की आपल्याला बांधून ठेवलंय. हा, कथा माहिती असेल तुम्हाला. एक ऋषी असतात, ऋषी रस्त्याने चाललेले असतात. तर ते बघतात की तो एक गाढव सांभाळणारा मुलगा असतो, त्याला आणलेला असतो तिथे. तर एक गाढव त्याला ऐकत नाही. ते बाकीच्यांना बांधून ठेवतो आणि बांधायचं म्हटलं तरी तो ऐकत नाही. तर ते दंगा करत असतात. तर तो म्हणतो, ते ऋषी त्याला म्हणतात, अरे नुसते ऍक्शन कर त्याला बांधायची. त्याला वाटेल आपण बांधलं. त्याप्रमाणे तो बांधतो. मग ते गप्प बसतं. मग ते ऋषी निघून जातात आणि जेव्हा सोडायची वेळ येते तेव्हा त्याला माहिती आहे आपण ह्याला बांधलेलंच नाहीये. त्यामुळे तो त्याला सोडत नाही. बाकीची सगळी गाढवं सोडली की निघून जातात. हे हालतच नाही, कारण ह्याला सोडलंच नाही. मग त्याला वाटतं की ह्यांनी काहीतरी जादू केली या बुवानी. तो त्यांना शोधत जातो. काय झालं तर तुम्ही काय जादू केली, माझं गाढव जागेवर आले. अरे त्याला नुसती सोडण्याची, बांधण्याची जशी ऍक्शन केलीस तशी सोडण्याची कर. म्हणजे त्याचं बंधन कसं होतं? काल्पनिक होतं. तसं आपण काल्पनिक बांधले गेलेलं असं आपल्याला यांना सांगायचं की तुम्ही कल्पनेने म्हणता की हे सगळं मी केलंय आणि त्यामुळे याला मला सगळं भोगावं लागणार आहे आता. असं काही नाहीये. करताच नाहीये तुम्ही. हे एकदा कळलं की बंधन काही आत्मयाला मानूच नाहीये असं समर्थांनी पण सांगितलं की आत्म्याला बंधन आहे असं तुम्ही मानू नका. जे काही असेल ह्या शरीरामध्ये असताना जे व्हायचं असेल ते प्रारब्धानुसार स्वाभाविकरित्या काय व्हायचं असेल ते होऊन जाईल. पण आपण कशामध्ये बांधलं जायचं नाही. आता यांनी फार दृष्टांत छान दिलाय बघा. जैसे पूर्व दिशेच्या रावळी, उदयाची सूर्य दिवाळी, ही येरी ही दिशा तियेची काही काळीमा नाही. आपल्याबरोबर जग कसं मुक्त आहे ते सांगतात. जसं पूर्व दिशेच्या राजवाड्यामध्ये सूर्योदय रूपी दिवाळी झाली
की त्याच वेळेला इतर दिशा पण उजवतात ना, त्यांना काय त्या ठिकाणी जाऊन उभवावं लागतं का? नाही उभवावं लागत. तसं आपण मुक्त झाला की सगळं जगत स्वाभाविकरित्या मुक्त होतं. फार ह्या काही काही श्लोक आहेत ना असे, हे जर नीट आपण समजून घेतले ना तर हा गाभा आहे सगळा. जे उपनिषदाचा गाभा म्हणतो ना आपण, की उपनिषदाचं सगळं रहस्य गीतेमध्ये सांगितले ते अशा काही श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. हे सगळं ज्ञान उपनिषदातलं ज्ञान आहे, की आत्मा हा कायमस्वरूपी मुक्त असतो. जीवात्मा हा मुक्तच आहे. पण तो बांधून घेतला का आपण सारखा आरोपित करतो स्वतःवरती आणि मग त्याच्यामध्ये आपण अडकत जातो, कारण मग नियमाने बांधलं जातो. नियमाने बांधलं गेलं की तो प्रकृतीचे नियम आहेत ते. त्या प्रकृतीच्या नियमामध्ये अडकलो की आपण अडकत जातो. पण स्वतः जर आपण वेगळे आहोत आणि ही प्रकृती ही घडवते सगळं आणि त्याप्रमाणे ते घडेल, आपल्याला काही त्याचं लागणार नाही असं आपण जेव्हा समजतो तेव्हा आपण मुक्त होतो. म्हणायला सोपं आहे, पण प्रत्यक्ष आचरण करायला थोडं चिंतन लागतं. चिंतनाने जमतं. थोडं चिंतन करत राहिलं ना याच्यावर की ते जमतं. नाहीतरी ध्यान करायचं असतं म्हणजे दुसरं काय करायचं असतं. हो ना, ध्यानामध्ये हेच विचार करायचा ना, किंवा कसं आहे स्वतःला वेगळं पाहायला शिकायचं. ध्यानामध्ये काय करायचं, आपल्याला या शरीरापासून अलिप्त बघायला शिकायचं, की शरीर असेल तरच मी आहे, शरीर नसेल तर मी नाही. असं जे आपण आपल्या अस्तित्व शरीरात चिकटून असतं. सोपं नाहीये मी सांगते ते. पण प्रयत्न तरी करायला काही हरकत नाही, की शरीर हे माझं शरीर आहे, मी शरीरापेक्षा वेगळं आहे. आणि शरीराच्या कडून प्रकृतीकडून केली जाणारी ही सगळी जी काही कर्म आहेत ही ते स्वाभाविकरित्या त्याच्यामध्ये प्रकृती सत्वरज तमस जशी आहे तशी ती घडत असतात. त्याचं कर्तृत्व आपण आपल्याकडे घ्यायचं नाही. आपण स्वतःला त्याच्यापासून वेगळं समजायचं आहे. तर थोडं एक अर्धा तास तरी बसून निवांत चिंतन केलं पाहिजे, म्हणजे आपण स्वतःला वेगळे बघायला शिकतो. आणि मग त्याचा त्रास होत नाही बाकीच्या गोष्टींचा. आपल्याला त्रास होत नाही. मानसिक जो त्रास होतो आपल्याला, तो त्रास आपल्याला होणार नाही. म्हणून त्यांनी म्हटले, की आपुलेल्या या प्रतीती जगाचे मुक्त. जसं सूर्य उगवला पूर्वेकडे, की बाकीच्या दिशा आपोआपच उजळतात. त्याला काही मुद्दाम उजळावं लागत नाही. तद्बुद्धेस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्ते पुनरावृत्तीं ज्ञाननिर्धूत कल्मषः. ज्यांची बुद्धी परब्रह्माच्या ठिकाणी रंगली आहे, तद्बुद्धयः आणि तदात्मानः, त्यांच्याच ठिकाणी ज्याचा ते परब्रह्म ज्यांचा आत्मा आहे, तन्निष्ठा तत्परायणा, त्याच्या ठिकाणी ज्यांची निष्ठा आहे, म्हणजे आपण आहोत अशी ज्यांची भावना आहे, आणि जे तत्परायण आहेत. बघा काय काय सांगितलंय, ज्यांची बुद्धी तद्बुद्धया म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी, तदात्मानः तोच त्यांचा आत्मा आहे, तन्निष्ठा त्याच्या ठिकाणी एकनिष्ठ आहे, तत्परायण आणि तेच आपण आहोत, तत्परायण आहे, त्याचाच ध्यास ज्याने घेतलेला आहे. असा काय काय सांगितलं, 4 गोष्टी सांगितल्या त्यांनी. तद्बुद्धी म्हणजे ज्यांची बुद्धी परब्रह्माच्या ठिकाणी आहे, तदात्माना तोच त्यांचा आत्मा आहे, तन्निष्ठा त्याच्या ठिकाणी ज्यांची निष्ठा आहे, तत्परायण हा तो त्याच्याशी परायण आहे, त्याचाच निजध्यास ज्यांची बुद्धी करते, अशा रीतीने कसा आहे तो ज्ञान निर्धूत कल्मषा, हा ज्ञानाच्या योगाने ज्याची दोष नाहीसे झाले आहेत, असा गच्छन्ती अपुनरावृत्ती, पुन्हा जन्माला येत नाही, अपुनरावृत्ती पुन्हा त्याला जन्म नाही. पण कसा, एवढं ज्याचं झालेलं आहे, असा 4 गोष्टी ज्याच्याजवळ आहेत असा. तर हा एक एक श्लोक आहे ना, ते एक एक उपनिषदासारखा सांगायला पाहिजे. आपण जे एवढं पटकन पुढे जातो ते बरोबर नाही. कारण तद्बुद्धी म्हणजे काय, तत्परायण म्हणजे काय, तन्निष्ठा म्हणजे काय, ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत ना. इतकं पटकन आपण पुढे गेले की मग काय, खूप असं खोलवर जात नाही. खोलवर ज्ञान जायचं असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा चांगला विचार करायला पाहिजे, की तद्बुद्धया बुद्धीमध्ये परमात्म्याच्या शिवाय दुसरं काही नाही.
बुद्धी कशी झालेली आहे? परमात्मा स्वरूप झालेली आहे. परमात्मा स्वरूप म्हणजे कशी झाली आहे? तर कसं आहे की आता हे सगळं जग आपण बघतो. सगळं जग जेव्हा बघतो तेव्हा जगामध्ये आपण सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या बघतो की नाही. मनुष्य वेगळा बघतो, प्राणी वेगळा बघतो, झाडं वेगळी बघतो, प्रत्येकाचा घरं वेगळी बघतो, शहरं वेगळी बघतो, सगळा भेद भेद बघतो आपण सगळा. नुसता एवढाच भेद आपण बघत नाही. माणसामध्ये पण आपण भेद बघतो. हे कुलकर्णी आहे, हे देशपांडे आहे, हे जोशी आहेत, हे अमुक आहेत. आणि पुन्हा कसं असतं, त्या प्रत्येकाचं स्वतःच एक लाईफ असतं. जोशी वेगळं आयुष्य जगतात, कुलकर्णी वेगळं आयुष्य जगतात, देशपांडेंचं आयुष्य वेगळ्या प्रकारे जातंय. आपल्याला हा पण भेद दिसतो. हे सगळं आपण वेगवेगळं बघत असतो आणि त्याचंच इम्प्रेशन आपल्यावर कायम राहतं की हे सगळं असं आहे. मग सृष्टीमध्ये काय आहे? सृष्टीमध्ये भेद आहे. सृष्टी कशी आहे? सगळी भेदाने भरलेली आहे. मग आता ह्या सगळ्या सृष्टीमध्ये अभेद स्वरूपाने काय आहे? अभेद स्वरूपाने काय आहे? तर तुम्ही बघा की माणसांच्या भावना, जोशीला भावना असतात त्याच भावना देशपांडेला असतात, त्याच भावना कुलकर्णीला असतात, त्याच भावना अन्य कोणाला असतात. त्यांनाही मातृत्व आहे, त्यांनाही वात्सल्य आहे, त्यांना आपल्या मुलाबद्दल तेवढंच प्रेम आहे, त्यांना आपल्या घराबद्दल तेवढीच आसक्ती आहे, त्यांना आपल्या आई वडिलांबद्दल तेवढाच आदर आहे. हे सगळ्यांचं सारखं आहे की नाही? हे सगळ्यांच्या मध्ये सारखं आहे. त्याच्याही पलीकडे आपण गेलो तर आपल्याला बुद्धीमध्ये जाता येतं. प्रत्येकाची बुद्धी कशी आहे? तर प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये संस्कार आहे. प्रत्येकाची बुद्धी कशी आहे? सात्विक आहे, राजसिक आहे, तामसिक आहे. हे फरक असतील एवढे. हे कळतं. आणि मग जीवात्म्याच्या दृष्टीने जर बघितलं तर आपल्याला अभेद दिसतो. कारण तुमचाही आत्मा आहे, माझाही आत्माच आहे ना. जीव हा सगळ्यांचा सारखाच आहे की. जीवाचा आविष्कार वेगळा आहे, जीवाचं प्रकटीकरण वेगळं आहे, पण जीव सगळा एकच आहे. मग या सगळ्यामध्ये अभेद बघायला शिका असं ते म्हणतात. भेद बघू नका. मग तुम्ही प्रेम करायला शिका. अभेद बघितला की तुम्ही तुमच्या जसा आपणास चिमुटा घेतला, समर्थाने म्हणलंय की आपल्याला जसं दुःख झालं तसं दुसऱ्याला चिमटा घेतल्या दुसऱ्याला ते दुःख होणारच की नाही. मग हा अभेद तुम्हाला बघता आला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. भेद बुद्धीने बघू नका, अभेद बुद्धीने बघा. मग तुम्हाला सगळ्यामधला अभेद कळेल. मग प्राणी मात्रांमधला जीवात्मा कळेल. सगळ्यांच्या मधलं तुम्हाला हे कळेल. राघवेंद्र स्वामींची एक गोष्ट सांगतात. राघवेंद्र स्वामी सगळे असे 2-3 गाड्या असे चालल्या होत्या, जंगलामधून चालले होते ते. तर पुढे एक गाडी होती, मध्ये राघवेंद्र स्वामींची गाडी होती, त्यांच्या मागे एक गाडी होती. तर एकदम पुढची गाडी थांबली. तर त्याला का थांबली गाडी? तर पुढे असा वाघ आडवा आला होता, रस्त्यावरती होता. तर इकडे मधल्या गाडीतून राघवेंद्र स्वामी एक पोथी घेऊन उतरले आणि पुढे जायला लागले. तर सगळे एकदम घाबरले. म्हणे तो वाघ आहे इथे, थांबा म्हणे तुम्ही, तो मला काही करत नाही. मग ते गेले, ते वाघाच्या पुढे पोथी धरली. त्या वाघाने पोथीवर दोन्ही पंजे ठेवून डोकं ठेवलं आणि वाघ निघून गेला. तर ते म्हणले असं कसं? तर ते म्हणले मला माहिती तो कोण आहे. गेल्या जन्मीचा अमुक अमुक आहे, त्याची ह्या पोथीची त्याला नमस्कार करायचा राहिला आणि त्याचा आत त्याचा जीव गेला, तो वाघ म्हणून राहिला. तर मी येतोय म्हणल्यावर तो तिथे थांबला. पोथी माझ्याजवळ आहे हे त्यांना कळलं. बाकीच्यांनी काय बघितलं? वाघ. त्यांना कसं कळलं की हा कोणता जीव आहे, वाघाच्या जन्माला का आलाय आणि त्याची काय इच्छा राहिली गेल्या जन्मी, हे कसं कळलं? तर त्यांचं जीवन त्यांचं जीव एकरूप आहे. म्हणजे होऊ शकतं की नाही हे? ह्या काही कपोलकल्पित कथा नाहीये. ह्या खऱ्या खऱ्या संतांच्या बाबतीत घडलेल्या कथा असतात. त्यांना कळतं. गोंदवलेकर महाराजांच्याकडे अशीच एक बाई आली होती, गरोदर होती. तिने नमस्कार केला. मग ते म्हणले अगं मोठा भाग्याचं आहे बरं का. तरी तिने विचारलं
ते लक्षात येत नाही बघा आपल्या कसं. ती म्हणली महाराज मला मुलगा होईल का मुलगी होईल. म्हणले मी तुला काय आशीर्वाद दिला. मोठा भाग्याचा आहे म्हणलं ना. याचा अर्थ काय होतो म्हणले, भाग्याची म्हणलं असतं मुलगी होणार आहे तर. म्हणजे त्यांना एवढं पण कळतं की कुठला जीव येणार आहे जन्माला आणि याचं मागचं काय आहे, पुढे काय आहे. म्हणजे हे होतं की नाही, थोड्या लोकांच्या बाबतीत होतं, संतांच्या बाबतीत होतं. पण होतं म्हणजे त्यांना अभेद कळतं की नाही. म्हणजे याचा अर्थ असा की आपणही जर तसं आपल्याला स्वतःला डेव्हलप केलं चांगलं, तर आपल्याला ते करता येईल ना. फक्त आपलं तो दिशा पाहिजे आणि आपलं ते ध्येय पाहिजे की नाही आपल्याला हे अशा प्रकारे झालं पाहिजे. आपलं ध्येय पाहिजे की नाही मला हे ज्ञान मला प्रकट झालं पाहिजे. मग आपण त्या दिशेने जाऊ शकतो. आपण म्हणू नये होईल तेव्हा होईल. मग होईल, मग हा जन्म आहे, दुसरा जन्म आहे, तिसरा जन्म आहे. मग आहे पुष्कळ जन्म आहे. तसं काय कुठल्या जन्मामध्ये होईलच की. आता व्हायचं असलं तर तसं आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणून कसं म्हणलंय न पुनरावर्तते गच्छन्ति अपुनरावृत्तीम. आणि कसं आहे ज्ञान निर्धूत कल्मशः, ज्ञानाच्या योगाने ज्यांचे दोष नाहीसे झाले आहेत त्यांना पुन्हा संसार नाही, जन्म मरण नाही. संसार म्हणजे काय, जन्माला येणं, जगणं, मरण पावणे, याला म्हणायचं संसार. पण त्यांना नाही पुन्हा जन्म. न पुनरावर्तते. उपनिषदामध्ये खूप छान सांगितलंय की तो कसा परत येत नाही. तर त्याचा प्रवास पण दिलाय त्याने त्याच्यात, की तो पुढे जातो कसा, त्याला कोण भेटतं, त्याला सोबत कोण करतं. मग पुढे 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 जाता त्याला नेत्रांतरवर्ती पुरुष असं म्हटलंय त्याने. स्वतःच आत्मस्वरूप त्याला दिसतं. मग ते आत्मस्वरूप त्याला पुढे घेऊन जातं. असं छान प्रवास दिलाय बघा त्याने. इव्हन एखाद्या साधकाचा सुद्धा एक प्रवास आहे. तर साधकाच्या प्रवासामध्ये सुद्धा त्याला हा अनुभव येतो कधीतरी, किंवा हे आपलं आत्मस्वरूप आहे आणि आपलं आत्मस्वरूप आपल्याला पुढे गाईड करताय, ते पुढे घेऊन जात आहे कसं आहे ते, आणि मग पुढे पुढे जायला लागतं ते. तसं ज्ञान निर्धूत कल्मशा, तर असं न पुनरावर्तते. हा श्लोक खूप महत्वाचा आहे बघा, हा 5व्या अध्यायातला. सद्बुद्धया सदात्मानस तन्निष्ठा सत्परायणा गच्छन्ति अपुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कल्मशाः. अपुनरावृत्ती, पुन्हा तो जन्माला येत नाही. आता यांनी खूप छान सांगितलंय बघा, बुद्धिनिश्चये आत्मज्ञान. बर का, बघा आता काय, बुद्धिनिश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण आहारनिशी. त्याचा अनुसंधान आत्मज्ञानासंबंधी बुद्धीचा निश्चय झाला म्हणजे साधक आपल्याला ब्रह्मस्वरूप मानू लागतो आणि आपली वृत्ती ब्रह्मनिष्ठ राहते. पूर्ण ब्रह्माकार ठेवून तो त्या अनुसंधानामध्ये राहतो. अहर्निश ऐसे व्यापक ज्ञान भले जयाचिया हृदयाचे गिवसीत आले. फार छान होतं सांगितलं. ज्ञानेश्वरांच्या समोरचे लोक खरोखर ज्ञानी असतील बरं का, त्यांना हे कळत असणार नाही का, त्यांना कळत असणार हे सगळं ते काय सांगतात ते. असं जास्त चांगलं ज्ञान ज्याच्या हृदयाचा शोध घेत आलं, म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये हे व्यापक ज्ञान आलं, तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही. त्याची जी समता दृष्टी होते त्याचं मी विशेष वर्णन काय करू, असं ज्ञान ज्याच्यामध्ये प्रकट झालेलं आहे. एक आपण पेची पाज ऐसे ते देखती विश्व तैसे. आपल्यालाच ब्रह्मरूप पाहतात तसे ते सर्व जगाला ब्रह्मरूप पाहतात. हे बोलणे काय से नवल इथं, हे त्यात विशेष बोलणं काय सांगायला पाहिजे का, नवल काय आहे त्याच्यात, तो ब्रह्मरूप झाला, सगळ्या जगाला ब्रह्मरूप बघ. पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, किंवा जेथे जातो तेथे तू माझा सांगती, बोलविसी हाती धरनिया. हे सगळे संतांचे अनुभव सारखे आहेत. तेव्हा हा नवल काय आहे, परी दैव जैसे कौतुके काहीची दैन्य न देखे, का विवेकू हा न ओळखे भ्रांतीचे जेवे. फार महत्वाचे उभे आहे बरं का.
ज्याप्रमाणे दैव हे मजेने सुद्धा कधी दैन्य पाहत नाही, दरिद्रतेला पाहत नाही, किंवा विचार हा भ्रांतीला जाणत नाही. ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्ने. सूर्याला स्वप्नात सुद्धा अंधकार दिसत नाही. तेव्हा अमृत नायके कानी मृत्यू कथा. अमृताला कधी मृत्यू कथा माहिती नाही. हे असो संतापू कैसा, चंद्र न स्मरे जैसा. हा असं म्हणतात की हे संताप चंद्राच्या ठिकाणी जसं उष्णता नाही, चंद्राच्या लक्षातही येणार नाही की उष्णता म्हणजे काय असते. भूती भेदू नेणती तैसा ज्ञानी येते. अभेद पाहतात प्राणी मात्रांच्या मध्ये. ज्ञानी माणसाला भेद दिसत नाही, म्हणून ते सगळ्यांचं सगळं समजतात. आणि असे योगी झालेले आहेत आपल्याकडे की ज्यांना सगळ्यांचं सगळं समजतं. माणूस पाहिलं की त्याचं सगळं चरित्र, मागचा जन्म, पुढचा जन्म सगळं समजतं त्यांना. हे विशेष आहे, पाहिलं की समजतं सगळं. काही काही जणांच्याकडे पिढ्यानपिढ्या हे संक्रमित होत येतं ज्ञान. माझ्या ओळखीचे एक जण आहेत, स्वामी म्हणतो आम्ही त्यांना. त्यांच्या मुलाला पण आता कळायला लागले. ते म्हणले आमच्याकडे गेल्या 8-9 पिढ्या हे ज्ञान आहे, आपोआप आलेलं आहे म्हणे. आमची काय उपासना जी केली झालेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला वरदान आहे. माणूस पाहिला ना तर त्याचं ज्ञान समजतं. तुमच्या घराच्या दारात पाय ठेवला की ते बोलायला सुरुवात करतात. तुम्ही काही सांगू नका त्याला. आश्चर्य वाटतं की ते सगळं सांगतात कसं काय. हे असं झालंय, तसं झालंय, असं घडलंय, तसं घडलंय, अमकं झालंय. पटापट 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 सांग. ते एकरूपच होतात, गोष्टीशी एकरूप होऊन जातात. त्यामुळे त्यांना सगळं समजतं. तुमच्याशी एकरूप झालं, तुमची दुखणी बाणी, तुमचं काय जे असेल, मानसिक आंदोलन असतील सगळी त्यांना समजून जात. विशेष आहे खरं, म्हणजे आश्चर्य वाटतं की हे एवढं कसं काय होतं. पण हे जे आहे की भूती भेदून येणं ती तैसा ज्ञानी आहे. ज्ञानी लोक भूतांच्या मध्ये भेद पाहत नाही, प्राणी मात्रांमध्ये भेद पाहत नाही. हे फार महत्वाचं आहे. आपण भेद बघतो आणि ते अभेद बघतात. एवढाच आपल्यात आणि त्यांच्यात संतांच्या मध्ये फरक आहे. हो ना, पण त्या तसं स्वतःला आपल्याला घडवलं पाहिजे ना. साधना म्हणजे काय असतं, स्वतःला घडवायचं असतं. ध्यानामध्ये, चिंतनामध्ये, शास्त्र वाचन करून आपल्याला स्वतःला हे कळायला पाहिजे की बा हे नाही, अभेद पाहायला शिकलं पाहिजे आपण. आणि वेदांतामध्ये तेच सांगितलं ना की परमेश्वरामध्ये कसलाच भेद नाही. सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, अंतर्गत भेद नाही, त्याला कसला भेदच नाही. तो सगळीकडे सम आहे, सगळीकडे सारखा आहे. आपल्याला या गोष्टींचे अर्थच कळत नाही, त्यामुळे आपल्या मनामध्ये ते ठसत नाही की अभेद कसं पाहायचं. म्हणून मगाशी सांगितलं तसं जीवात्मा ह्या दृष्टीने सगळे बघा की तोही आत्मा आहे. म्हणून तर नामदेव कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले, किंवा एकनाथ महाराजांनी गाढवाला गंगा भाजली. कशासाठी? त्यांनी जीवात्मा बघितला, त्यांनी भेद नाही बघितला की हा कुत्रा आहे, गाढव आहे, हे अमुक आहे. आपल्याला भेदच दिसतो सगळीकडे ना, कारण आपण तशी सवय केली. आपला दोष नाही तसा काही. तर ते जर आपण उलटी सवय केली तर आपणही तसं सगळ्यांवर प्रेम करायला शिकलो, आपणही सगळ्यांच्या वरती. म्हणून संत कधी रागवलेले बघितलेत का? तुकाराम महाराजांच्या अंगावर सुद्धा गरम पाणी ओतलं होतं एका बाईने. ते रागवले नाही त्याच्यावर. एकनाथ महाराजांना तर किती लोकांनी त्रास दिला पण कधी रागवले नाही ते. ज्ञानेश्वर माऊलीला किती लोकांनी त्रास दिला पण कधी रागवले का? ते नाही रागवले, कारण त्यांना प्रेमच माहिती. त्यांना माहिती सगळे जीवात्मा हे आपणच आहोत. आपल्या जिभेने आपल्या दाताने जीभ चावली तर कोणाला दोष देणार आहे, कोणाला शिक्षा करणार तुम्ही, असं बघतात. तेव्हा आपल्याला हे स्वतःला घडवलं पाहिजे. साधना म्हणजे काय असते तर आपल्याला बदल करणं आपल्यामध्ये. आपण जसे आहोत त्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकाराने परमेश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणे. परमेश्वरापासून दूर झालेले असतो आपण, कारण आपण आपल्या विषयामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या सगळ्या भावभावनांच्या मध्ये खूप गुंतलेलो असतो.
हे समजून घेण्यासाठी सगळे ग्रंथ आहेत. योग वासिष्ठ मध्ये केवढं सांगितले मनाचंच, की मनाच्या सगळ्याच्या मध्ये गुंतू नका. पण मन इतक्या कल्पना करतं की त्या प्रत्येक कल्पनेतनं तुम्हाला सोडवून घ्यायचं म्हणजे तुम्ही आणखीन कुठेतरी गुंतत जा, दुसऱ्याच ठिकाणी गुंतत बसतात. आणि मन कसं गुंतलं जातं कळत नाही हो. मनाचे बंध दिसत नाही, हो की नाही. कोण कोणावर का प्रेम करेल? प्रेम जुळलं म्हणजे काय झालं? मन जुळली म्हणजे काय? काय दिसतं का कुठे जुळलेलं? पण मनाची धागे हे दिसत नाही, अदृश्य असतात. आणि ते अदृश्य बंध सोडता येत नाहीत आपल्याला. म्हणून जास्तीत जास्त भगवंताचं नामस्मरण जे सांगितलंय ते एवढ्यासाठी. काल मी तिकडे राम हृदय सांगितलं, त्याच्यामध्ये त्यांनी अद्वैतच सांगितलंय सगळं, की राम हा कसा आहे, हा परमात्मा आहे, एकमेवाद्वितीय आहे. आणि काही केलेलं नाही त्याने, कसलंही त्याचं चरित्र नाही, त्याचं कसलंही काय नाही. जे काय घडलं ते सीता या प्रकृतीमुळे घडले असंच त्याच्यामध्ये सांगितलं. रामो न गच्छती न तिष्ठती, राम कुठे जात नाही, राम उभा राहत नाही, राम बसत नाही, राम काय करत नाही. प्रकृती मात्र सगळं करत. सगळं सगळं जे काही घडलंय ते मी केलंय असं सीता म्हणते मारुतीला. रामाने काही केलं नाही. आणि रामाचं हे अद्वैत रूप, रामाचं हे परमात्म स्वरूप तू जाणून घे. तुझ्या हृदयामध्ये रामाचं हे परमात्म स्वरूप प्रकट होऊ दे, असं ती सांगते त्यामध्ये. तिथे हेच आहे की भेद बघू नका, अभेद बघा. गीता आपल्याला तेच सांगते की सगळीकडे अभेदाने पहा, म्हणजे तुम्हाला त्याचं मनोगत कळेल आणि मग त्याच्याप्रमाणे तुम्हाला त्याच्याशी वागता येईल, करता येईल, जास्त चांगलं वागता येईल. जास्त चांगलं जर आपल्याला हे समजलं तर. म्हणून म्हणलं यातले एक एक श्लोक हा उपनिषद एक एक सांगण्यासारखा, इतकी त्याच्यामध्ये खोली आहे. कारण आता 4 गोष्टी याच्यात सांगितल्या, तद्बुद्धी, तदात्माना, तनिष्ठा, तत्परायण, ना. आणि मग गच्छन्ति अपुनरावृत्ती. आणि कसं ज्ञान निर्धूत कल्मषाः, ज्ञान निर्धूत कल्मषाः. आम्हाला कॉलेजमध्ये सगळी गीता होती, पूर्ण 18 अध्याय गीता होती मला. तर त्यासाठी ते गेस्ट लेक्चरर आणायचे काही वेळेला. ते एकेका श्लोकावर 2-2 तास बोलायचे बघा. एकच श्लोक व्हायचा त्यांचं सांगून. पण इतकं त्याच्यामध्ये ध्यान ते द्यायचे तेवढ्या वेळामध्ये. एकच श्लोक गीतेचा समजून घ्या. 2-2 तास एक एक श्लोकावरती बोलायचे. की ज्ञान निर्धूत कल्मषाः म्हणजे काय? कल्मष कोणते? ज्ञानाने ते कसे धुतले जातात. है ना? सगळा विचार करण्यासारखं आहे की. निष्ठा म्हणजे काय? परायणता म्हणजे काय? तदात्मा म्हणजे काय? म्हणलं आपण त्या मनाने फास्ट जातो. एक एक श्लोकच आपल्याला 8-8 दिवस पुरला पाहिजे खरं म्हणजे सांगायला. तर खरी म्हणजे माझंही समाधान होईल की आपण काहीतरी चिंतन केलं म्हणजे. इतकं इतकं त्याच्यामध्ये ज्ञान आहे, तो वरवर बघण्यासारखं नाही. परी दैवे जैसे कौतुके, काहीच दैन्य न देखे, का विवेकू हा न ओळखे, भ्रांती तेजे विनातरी अंधकाराचा वाणी, तैसा सूर्य न देखे, स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यू कथा. हे असं संतापू कैसा, चंद्र न स्मरे जैसा, भूती भेदू नेनती तैसा ज्ञानी घेते. तेव्हा अभेद लक्षात ठेवा, अभेद पाहायला शिकायचं आपण, की जसं आपल्याला यातना होतात तसं दुसऱ्याला पण यातना होतात. जसं आपल्याला खूप तहान लागली, कोणी पाणी दिलं तर बरं वाटतं, तसं आपणही एखाद्या तहान दिले पाणी द्यावं. साध्या साध्या गोष्टी असतात. संत तर अगदी साधं सांगतात की असं वागा, असं वागा, असं वागा, असं सांगतात. तहान दिलेला पाणी द्या, भुकेलेल्याला अन्न द्या, हे नाही, जो निराधार आहे त्याला आधार द्या, असं सांगतात. ते सोप्या ह्याच्यात ना खूप सांगायला जातं. आता हा कसा समदर्शी म्हणजे कसा असतो, सगळीकडे ब्रह्म बघणारा कसा असतो? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी, शुनीचैव स्वपाकेच पंडिताः समदर्शी. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे,
या थोड्या विभक्ती सगळ्या लक्षात घेत जा, म्हणजे मग अर्थ लागायला सोपा जातो. विद्या विनय यांनी युक्त असा ब्राह्मण, गवी, गाय, हस्तिनी, हत्ती, शुनी, कुत्रा, शपाक, चांडाल या सर्वांच्या ठिकाणी ज्ञानी माणसाची दृष्टी सारखीच असते. म्हणून काही वेळेला असं चांडालाच्या रूपात दर्शन दिले शंकराचार्यांना. भगवान शंकरांनी तसं दर्शन दिलं ना. त्यांचे ते कथा प्रसिद्ध आहे. गंगेच्या घाटावरून ते चालले होते, उतरत होते, तर समोर एक चांडाल आला, त्याच्याजवळ कुत्रे होते. तर ते त्याला म्हणाले की तू बाजूला सर, मला आंघोळीला जायचं. तेव्हा तो चांडाल त्यांना म्हणतो की तू कोणाला बाजूला सर म्हटलं? या देहाला बाजूला सर म्हटलं असेल तर देह फक्त चांडाल आहे, देहामधला आत्मा काही चांडाल नाहीये. कुत्र्यांना बाजूला सर म्हणला असतील तर ती कुत्री ही देहाने तुला कुत्री दिसत आहे, त्यांचा आत्मा आणि तुझा आत्मा एकच आहे. मग तू तुझ्या आत्म्याला जर बाजूला सर म्हटलंस का तू चांडालाला बाजूला सर म्हटलंस, चांडाल आहे कोण हा? असं म्हणल्यावर त्यांच्या लक्षात आलं की नाही, हा भगवान शंकर आहे ते. स्वतःच स्वतःला बाजूला सर असं कसं तू म्हणतोस? आत्मस्वरूपाने तू मी एकच आहे. मग बाजूला सर कोणाला म्हणलंस तू? छान आहे बघा त्यांचा तो संवाद. मग त्यांच्या लक्षात येतं की नाही, हे भगवान शंकर. तू नमस्कार करतोस सर. भगवान माझं चुकलं, मी ओळखलं नाही तुम्हाला. पण असे संवाद वाचावेत बघा, असं आपल्याला कळतं की विचार कसा करायचा असतो. कोण आहे कसं, हा समदर्शीन, हा म्हणजे तो सगळ्यांना समभुक्त. कोणामध्ये की एखादा खूप ब्राह्मण विद्या विनय संपन्न आहे, गाय आहे, हत्ती आहे, कुत्रा आहे, चांडाल आहे, तो सगळ्यांना एकसारखं पाहतो, त्याला भेद दिसत नाही. दोन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत बरं का. हा अभेद आणि दुसरं सत्ता स्वरूप ईश्वराचं. तुकाराम महाराजांचे काही अभंग आहेत ते सत्ता स्वरूप सांगणार आहेत. थोडा अभ्यास केला ना की आपल्याला कळतं. काही काही वेळेला एकदम लक्षात येतात. मागे मला एकदा तुकाराम महाराजांच्यावर व्याख्यान देत होतो, तेव्हा मी ते सगळे काढत होते की ईश्वराला कुठल्या कुठल्या स्वरूपामध्ये त्यांनी बघितलं. तुकाराम महाराजांनी पाहिलं, त्याच्यामध्ये त्यांनी पालकत्व म्हणून बघितलं, गोप्ता म्हणून बघितलं, काय काय म्हणून बघितलं. त्याच्यामध्ये तो सत्ता स्वरूप म्हणून बघितलं, ईश्वराचं सत्ता स्वरूप. झाडाचे पान आले ही त्याची सत्ता. कुठे कुठे तो आहे सत्ता स्वरूपाने, कुठे आहे भगवंत, ते त्यांनी बघितलं. या या ठिकाणी तो सत्ता स्वरूपाने दिसते. मी ते अभंग काढलेले आहेत की कुठे कुठे त्याची सत्ता त्यांना दिसली. कोकिळाच्या मुखी नाही का बोलते मंजुळ, बोलविता धनी वेगळा, ही त्याची सत्ता आहे. कोकिळेच्या मुखातून इतकी गोडवाणी येणं, हा कोण आहे? त्याची ईश्वराच्या सत्तेने ती वाणी येते. अशा त्याने सत्ता स्वरूप ईश्वराचं काढलं. तर आपण जेव्हा चिंतन करतो किंवा ध्यान करतो तेव्हा आपण हे करावं की कुठे कुठे आपल्याला ईश्वराची सत्ता स्वरूप दिसून येतं, कुठे कुठे आपल्याला ईश्वराचं चित स्वरूप दिसून येतं, कुठे कुठे ईश्वराचं आनंद स्वरूप आपल्याला दिसून येतं. सच्चित आनंद हे त्याचं ब्रह्माचं स्वरूप आहे. तेव्हा हे कुठे कुठे दिसतं आपल्याला. तर हे आपल्याला असं वाचल्यानंतर कळतं की ईश्वर सत्ता स्वरूपाने आहे. तर हे टेबल आहे, हे निर्जीव आहे, पण ह्याला अस्तित्व आहे. तर सत स्वरूप आहे या ठिकाणी, ही त्याची सत्स्वरूप आहे ईश्वरात. निर्जीव टेबल हे सुद्धा आपण सत्स्वरूपाने उपाधी जरी असली तरी त्या ठिकाणी कुठेतरी चैतन्य आहे. ईश्वर या टेबलाचे जे कण एकमेकाला जोडले गेलेले आहेत ते त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या चैतन्यामुळे जोडले गेलेले आहेत. या ठिकाणी आपण ईश्वराचं सत्स्वरूप बघायला शिकलो आहे. ईश्वराचं चित स्वरूप कुठे कुठे आहे? तर आपण मग अशी बीजाचं उदाहरण घेतलं की त्याच्यामध्ये ज्ञान आहे, किड्यामध्ये ज्ञान आहे, आपल्या पेशींमध्ये ज्ञान आहे. हे सगळं ईश्वराचं चित स्वरूप आहे. हळूहळू आपल्या असं लक्षात येतं की सगळीकडे आपल्याला ईश्वराचं स्वरूप सच्चिद आनंद रूपाने दिसायला लागतं. आनंद कुठे कुठे दिसतो? लहान मुलाच्या दिसण्यामध्ये आनंद आहे, हसण्यामध्ये आनंद आहे, त्याच्या बालक्रीडेमध्ये आनंद आहे.
एखादी सौंदर्यवती बघितली, तिच्या सौंदर्यामध्ये आनंद आहे. एखाद्याने खूप कर्तृत्व केलं, त्याच्या कर्तृत्वामध्ये आनंद आहे. किती ठिकाणी आपल्याला आनंद दिसतो. हे ईश्वराचं स्वरूप. असं जर आपण बघायला शिकलो ना, तर पुष्कळ आपल्यामध्ये फरक पडतो. आणि आपल्याला कळायला लागतं, की अरे आपण पाहू शकतो. आपल्याला सुद्धा बघता येतं, की या ठिकाणी ईश्वराचं प्रत्यक्ष दर्शन घडलं आपल्याला. सत्ता स्वरूपाने घडलं, आनंद स्वरूपाने घडलं, चित स्वरूपाने घडलं. हे आपल्याला ईश्वराचं दर्शन. अगदी काही साक्षात सगुणतेने आपल्या समोर प्रकट व्हावा असा आग्रह करण्यामध्ये काही अर्थ नाही. त्याला जेव्हा प्रकट व्हायचं असेल तेव्हा तो होईल. पण तोपर्यंत आपण त्याला समजून तरी घ्यायचा प्रयत्न करूया ना, की अशा अशा रूपाने आपल्याला तू दिसतो. कसं आहे, पंडित सगळीकडे सारखं पाहतात, कारण त्यांना ते समजलेलं असतं. म्हणजे बुद्धीला समजणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. पहिल्यांदा ज्ञान समजलं पाहिजे आणि मग आपल्याला तसं करता आलं पाहिजे. दोन ऍप्लिकेशन आणि प्रॅक्टिकल दोन्ही आहे. म्हणजे आधी परसेप्शन आहे, मग त्याचं ऍप्लिकेशन आहे. परसीव्ह झालं एकदा ज्ञान, की आपण त्याचं ऍप्लिकेशन करायचं, की आपल्याला याच्यामध्ये कुठे 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 दिसतं आणि मग प्रॅक्टिकली ते होतं. या 3 स्टेजेस मध्ये अध्यात्म पुढे जातं म्हणून. आणि असं गेलं तरच ते काहीतरी आपण अध्यात्म करतोय असं, नाहीतर नुसतं वर्षानुवर्ष तुम्ही नुसते माळा आवडत बसला तर त्याच्यामधून मिळत नाही असं नाही. तुमची चित्तशुद्धी होते, तुमची प्रगती होते, मार्गदर्शन मिळत जातं, नाही असं नाही. पण अशी जी तुमची फास्ट प्रगती होईल, त्या मानाने ती स्लो होईल एवढंच. नाही तर उपयोग होतोच, सगळ्याचा उपयोग होतोच की. मग हा मशकू हा गजू, की हा शुपचू हा द्विजू, पहिलं इतरू हा आत्मजू, हे उरेल के कसं राहील मग. हा वेळच राहणार नाही ना, की हा दास आहे, हा गज आहे, हा शुपच आहे, हा ब्राह्मण आहे, हा आत्मज आहे, हा आपला नातेवाईक आहे, आपला मुलगा आहे, किंवा आपला हा पलीकडे बसलाय तो परका आहे. हे उरेल का? नाही उरणार. ना तरी हे धेनू हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैसा स्वप्न जागतया. हा गुरु आहे, हा मोठा आहे, हा हीन आहे, हा धेनू आहे, हे श्वान आहे. असं कसं त्याला कळेल? जाग्या माणसाला कधी स्वप्न पडतं का? जो जागा आहे त्याला स्वप्न नाही पडत. एथ भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला होवावा. भेद केव्हा कळेल? जर अहंकार उरला असेल तर भेद कळेल. अहंकार नसेल तर तो आधीच नाही आघवा, आता विषम काही. तो नाहीच आहे अहंकार, मग तो विषम कसा असेल आता. एक श्लोक थोडा थोडा घेऊया आपण. इहैव तैर्जिता सर्गो येषां साम्ये स्थितं मनः. हे सुद्धा खूप महत्वाचं बरं का. साम्ये स्थितं मनः हे फार महत्वाचं. मन साम्य स्थितीमध्ये राहणं, मनाची समता आहे. योगवासिष्ठामध्ये काय सांगितलंय, की मन हे विचारांचा प्रवाह आहे. विचारांचा प्रवाह नसेल तर मन नाही. विचारांचा कुठलाही प्रवाह नाही म्हणजे मन नाही. पण विचारांचा प्रवाह हा 2 तटावरून वाहतो. एक चांगल्या तट आहे चांगल्या विचारांचा, एक वाईट विचारांचा तट. तर आपली नदी कशी असते विचाराच्या प्रवाहाची? कधी चांगल्या तटाला भिडते, कधी वाईट तटाला भिडते, कधी चांगल्या तटाला भिडते, कधी वाईट तटाला. अशी 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 ती वाहते. हा स्थिर मधून वाहत नाही. दोन्ही बाजूला चालायचं. चांगलंही नाही, वाईटही नाही. अशी सेंटरने तो प्रवाह व्हायला पाहिजे. त्याला म्हणायचं साम्य स्थितम म्हणा. साम्य राहायचं, समस्थितीमध्ये राहायचं. हा समत्व योग उच्च ते तसं आहे. हे समत्व आहे, चित्ताचं समत्व. तो मधूनच तो प्रवाह पाहायला पाहिजे. आणि म्हणून ते काय म्हणतात, तुम्ही चांगल्या विचाराकडे गेलात तरी मनाला आवरा, तुम्ही वाईट विचाराकडे गेलात तरी मनाला आवरा. चांगल्या विचाराकडे गेला तर तो प्रवाह ह्या तटाला लागून राहील, इकडची सगळी जागा रिकामी राहील. असं होता कामा नये. दोन्ही तटाला पकडू नका, मधून वाहू दे. तेव्हा इहैव तैर्जिता हा सर्ग. सर्ग म्हणजे उत्पत्ती, ही सगळा संसार. या ठिकाणी त्यानेच
संसाराला जिंकलं. कोणी? येशाम साम्ये स्थितम मना. सर्व भूतांच्या ठिकाणी परब्रह्म सम आहे आणि विषमता नाही. तर असं ज्याला कळलंय त्या साम्य स्थितीमध्ये ज्याचं मन राहिले. निर्दोषम ही समम ब्रह्म. ब्रह्म हे कसं आहे? निर्दोष आहे, सम आहे, विषमता रूपी नाही, दोषरहित आहे. याकरता ते काय करतात? तस्मात ब्रह्मणी ते स्थिता. हा, याकरता ते ज्ञानी पुरुष ब्रह्माच्या ठिकाणी निश्चल आणि स्थिर झालेले असतात, म्हणून ते सम पाहतात. पुढचा आपण त्याचा विस्तार बराच आहे, तो आपण नंतर बघूया.